लोकतंत्र न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी शेतकरी संघटना अधिवेशन परिषद माहुरगड येथे संपन्न होणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना शेतीविषयक नवीन तंत्रज्ञानाचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे। या कार्यक्रमास सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन गुणवंत पाटील हंगरगेकर, शिवाजीराव पाटील, रमेश शिंदे पाटील तसेच सर्व शेतकरी नेत्यांनी केलेले आहे। लोकतंत्र न्यूज नांदेड। गेली 4 वर्ष एसटीबीटी बियाणाचा कापूस आम्ही लावतो आहे आणि उत्तरोत्तर याला शेतकऱ्याकडून मोठा प्रतिसाद या बियाण्याला आम्हाला मिळतोय। मागच्या वर्षी आमच्या गावात 2000 एकरवर एसटीबीटी कापूस होता की ज्यामध्ये सरासरी आमच्या गावात 10 क्विंटल कापूस पिकला, म्हणजे 20,000 क्विंटल कापूस माझ्या गावात झाला, जे की रेग्युलर बियाण्यामध्ये माझ्या गावाला फक्त 6000 क्विंटल कापूस होत होता। या बियाण्यामुळे तो 3-3.5 पट त्या उत्पादनाची वाढ झाली आणि खर्च देखील मोठ्या प्रमाणात कमी झाला। याचं उदाहरण माझे काही अनेक मित्र आहेत कृषी केंद्रावाले, ते म्हणाले अण्णा अशी काय जादू आहे की तुमच्या गावातली कृषी केंद्राची उधारी संपत आली, आम्हाला कोणी उधारीच मागत नाही। हाही एक परिणाम या बियाण्यामुळे निश्चित होतो। शेतकऱ्यांचं कर्जबाजारी पण देखील कमी होतं। त्यामुळे मी वारंवार हीच विनंती करतो की या बियाण्याची आपण सर्व शेतकऱ्यांना उपलब्धता करून द्या।